हॅलो एव्हरीवन, ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा सब्जेक्ट शिकवत आहे. माझं नाव अमीर अवधूत कदम. आजच्या प्रॅक्टिकलमध्ये टनल वायरिंग कशा पद्धतीने करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच बोगद्यामधली वायरिंग कशा पद्धतीने केलेली असते हे तुम्हाला दाखवत आहे. त्याबद्दल तुम्ही माझं चॅनल आता सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका. आता आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करतो, जिचं नाव आहे टनल वायरिंग. टनल वायरिंग कशा पद्धतीने करायची आहे तर टनल वायरिंग करण्यासाठी आपल्याला टनलमध्येच करायची असते. म्हणजे डोंगराचा जो बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये आपण ही वायरिंग करणार आहोत, जिचं नाव आहे टनल वायरिंग. आता ह्या टनल वायरिंगसाठी आपल्याला 2 स्विच वापरायचे आहेत आणि लॅम्प्स वापरायचे आहेत. तर आता मी कनेक्शन्स दाखवतो. ऑलरेडी कनेक्शन्स केलेलं आहे या प्रॅक्टिकलचं, ते कनेक्शन्स तुम्हाला शो करतोय. तर बघा, सर्वप्रथम जी फेज वायर आहे ही रेड कलरची ज्या टूपिन मार्फत आलेली जी वायर फेज वायर आहे, या फेज वायरला मी सर्व 2 स्विचच्या खालच्या टर्मिनलला कॉमन केलेली आहे. दिसतंय, सर्व 2 स्विचच्या खालच्या टर्मिनलला कॉमन केलेली, म्हणजे पहिल्या 2 स्विचला दिलेली, तिथूनच दुसऱ्या 2 स्विचला दिलेली आहे, तिथूनच तिसऱ्या 2 स्विचला सुद्धा जोडलेली आहे आणि तिथूनच मी चौथ्या स्विचला सुद्धाही खालच्या बाजूने काय केलेली आहे, कॉमन केलेली आहे. अशा पद्धतीने सर्व 2 स्विचला मी खालच्या बाजूने फेज वायर दिलेली आहे. तसंच सर्व 2 स्विचला वरच्या बाजूने सुद्धा न्यूट्रल वायर जोडलेली आहे. बघा, पहिल्या टर्मिनलला ही इनकमिंग न्यूट्रल आलेली आहे, इथून न्यूट्रल कॉमन करून मी दुसऱ्या 2 स्विचला जोडलेली आहे, तिथूनच कॉमन करून ती न्यूट्रल तिसऱ्या 2 स्विचला जोडलेली आहे आणि तिथूनच कॉमन करून ती न्यूट्रल चौथ्या 2 स्विचला सुद्धा जोडलेली आहे. म्हणजे ही वायरिंग अशी आहे, या वायरिंगमध्ये तुम्हाला स्विचला फेज आणि न्यूट्रल दोन्ही वायर द्यायच्या आहेत. प्लस तुम्ही जसा जो इनकमिंग सप्लाय इथे दिलेला आहे, इनकमिंग सप्लाय या 2 वायरचा या स्विचला दिलेला आहे, इथला काढून तुम्ही इथे सुद्धा देऊन या वायरिंगला स्टार्ट करू शकता. कारण बोगद्याला 2 बाजू असतात, एक स्टार्ट किंवा एंड. एका बाजूचा स्टार्ट, दुसऱ्या बाजूचा एंड, किंवा दुसऱ्या बाजूचा स्टार्ट, पहिल्या बाजूचा एंड, असा त्याच्या दोन्ही बाजू असतात. आणि बोगद्याची लांबी जर जास्त असेल तर डोंगराच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रिक सप्लाय आणून ठेवलेला असतो आणि इलेक्ट्रिकल सप्लाय दोन्ही बाजूने तुम्हाला देता येऊ शकतो. पण दोन्ही बाजूंपैकी एखादी बाजू तुम्हाला बंद ठेवायची, तेव्हा दुसरी बाजू चालू करायची आहे. समजा अ बाजूकडील बोगद्याचा सप्लाय चालू आहे, त्यावेळेला ब बाजूकडील सप्लाय बंद ठेवायचा आणि अ बाजूचा सप्लाय समजा अचानक बंद झाला तर ब बाजू स्टार्ट करायची आणि अ बाजूचा सप्लाय ऑन करायचा आहे. तर अशा पद्धतीचं हे कनेक्शन तुम्हाला करायचं आहे. आता पुढची गोष्ट, जशी स्विचला आपण न्यूट्रल वायर कॉमन केली होती तशीच फेज वायर सुद्धा कॉमन केली खालच्या बाजूने. आणि या प्रॅक्टिकलमध्ये जी येलो कलरची वायर आहे ती आपण लॅम्पला दिलेली आहे. कारण या स्विचमध्ये फेज आणि न्यूट्रल दोन्ही एका स्विच मार्फत जर आपण फेज लॅम्पला पाठवली तर दुसऱ्या स्विच मार्फत न्यूट्रल द्यावी लागते. जर पहिल्या स्विच मार्फत मी फेज पाठवली तर दुसऱ्यातून न्यूट्रल जाणार, परत तिसऱ्यातून फेज जाणार, चौथ्यातून न्यूट्रल जाणार. अशा पद्धतीने वायर फिरत जात असतात. त्याच्यासाठी तुम्हाला ही फेज न्यूट्रल कॉमन करून व्यवस्थित पाठवायची आहे. तर अशा पद्धतीचं जे कनेक्शन आहे ते तुम्हाला इथे मी चेक करून दाखवतोय. आता कनेक्शन आपण स्टार्ट करतोय. अक्षय, कनेक्शन्स आपण स्टार्ट करतोय. आता कनेक्शन स्टार्ट करताना तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. कनेक्शनला स्टार्ट करताना सर्व जे स्विच आहेत ते सध्या इथे मी ऑफ ठेवलेले आहेत. तर सर्व स्विचना आपण काय करतोय, व्यवस्थित पहिले लावून ठेवलेले आहेत सर्व स्विचेसना इथे. आणि आता आपण त्या सर्व स्विचला चेक करतोय. आता मी ही पिन पहिली सिरीज बोर्डामध्ये टाकतोय. कनेक्शन बरोबर आहे की चुकीचं आहे ते आपण चेक करतोय. तर इथे मी सर्व स्विच ऑफ ठेवलेले आहेत. बघा, इथे सगळे स्विच आता ऑफ दिसतात. मी याला पहिलं माझ्या लेवलला चेक करून घेतो, म्हणजे आपण पॅरलल सर्किटमध्ये चेक करू शकतो. मी पॅरलल सर्किटमध्ये पिन टाकून प्रॅक्टिकल चेक करतोय. आता बघा, इथे पहिला स्विच ऑन केला आणि तिसरा स्विच ऑन केला, सर्व लॅम्प चालू आहे. म्हणजे जर पहिल्या स्विचमधून फेज वायर लॅम्पला आले तर दुसऱ्या स्विचमधून न्यूट्रल आले, परत तिसऱ्या स्विचमधून फेज आली, चौथ्या स्विचमधून न्यूट्रल आली आणि हे सर्किट चालू झालं. त्याच पद्धतीने मी हे दोन्ही ऑफ करून जर दुसरा स्विच ऑन केला आणि चौथा स्विच ऑन केला तरीसुद्धा सर्व लॅम्प चालू झालेले तुम्हाला दिसतील. ज्या पद्धतीने पहिल्यातून मगाशी फेज जात होती ती आता कॅन्सल केलेली आहे. पहिल्यातून मी आता न्यूट्रल वायर लॅम्पला पाठवतोय आणि इथून फेज वायर गेली, तिसऱ्यातून न्यूट्रल आली, चौथ्यातून फेज वायर गेली. म्हणजेच एकंदरीत एवढं लक्षात ठेवायचं की या वायरिंगमध्ये तुम्ही जर एका स्विचने जर फेज देत आहे तर दुसऱ्या स्विचमधून तुम्हाला न्यूट्रल द्यायची आहे. ज्या पद्धतीने इथे या स्विचमधून आता न्यूट्रल वायर लॅम्पला आलेली आहे. म्हणजे जर या टर्मिनलला टेस्टर लावला तर तो शो होणार नाही आहे, टेस्टर नाही होत आहे. पण मी या स्विचमधून आलेल्या वायरला लावला तर तो लगेच टेस्टर काय होणार आहे, ब्राईट होणार आहे, बघा टेस्टर इथे पेटलेला आहे. तर अशा पद्धतीने एका स्विचमधून न्यूट्रल आली तर दुसऱ्यातून तुम्हाला फेज वायर द्यायची आहे. तर त्याच वेळेला सर्व लॅम्प पेटलेले असतील. पहिला स्विच ऑफ, दुसरा स्विच ऑन, तिसरा स्विच ऑफ, चौथा स्विच ऑन, किंवा पहिला स्विच ऑन, दुसरा स्विच ऑफ, तिसरा स्विच ऑन, चौथा स्विच ऑफ,
सर्व लॅम्प्स चालू असतील. तर अशा पद्धतीचं हे कनेक्शन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि एका स्विचमधून फेज जाते तर दुसऱ्यातून न्यूट्रल जाते, तिसऱ्यातून फेज गेली तर चौथ्यातून न्यूट्रल वायर जाणार आहे. प्लस एका साईडला दिलेला इन्कमिंग सप्लाय जर बंद पडला तर तोच सप्लाय तुम्ही दुसऱ्या साईडने देऊन लगेच सर्किट चालू करू शकता. तर अशा पद्धतीचा दोन्ही बाजूनी बोगद्याला ज्या 2 बाजू असतात त्या दोन्ही बाजूनी सर्किटला सप्लाय देऊन तुम्ही काय करू शकता, स्टार्ट करू शकता. अशा पद्धतीची वायरिंग आपण जर बोगद्यामध्ये केली तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सहजपणे मिळतील. थँक्यू.